नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या टॉपिकवर काही सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक पहिलाच क्वेश्चन आहे. एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे. दिनेशपासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर असून गीतापासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर एकूण विद्यार्थी किती आहेत त्या रांगेत? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे आणि हा सॉल्व कसा करायचा ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले लाईनमध्ये काय दिलेलं आहे? एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी आहे. तर सोनाली समोरून 5वी आहे म्हणून ही समोरची लाईन आहे, म्हणून या ठिकाणी आपण एक ॲरो करणार आहोत समोरून असल्यामुळं. तर 1 2 3 4 आणि 5 इथे सोनाली आहे. 5व्या क्रमांकावर सोनाली. आता पुढचं वाक्य काय दिलेलं आहे? तिच्या मागे दिनेश. आता ही इथं सोनाली आहे, सोनालीच्या मागे दिनेश बसला आहे. दिनेश. पुढं बघा काय दिलेलं आहे? दिनेश बसला आहे. दिनेशपासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर आहे. दिनेशपासून गीता 4थ्या क्रमांकावर आहे. 1 2 3 आणि 4. 4 नंबरला कोण आहे? तर बघा दिनेशपासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर आहे. ही आहे गीता आणि ही मागची बाजू, ही पुढची बाजू. त्यानंतर बघा गीता ही 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर गीतापासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. गीतापासून गणेश हा 3ऱ्या क्रमांकावर. 1 2 3 3ऱ्या क्रमांकावर गणेश आहे. तर काय विचारलेलं आहे? तर एकूण किती विद्यार्थी आहेत? तर विद्यार्थी मोजायचे. आता आपल्याला विद्यार्थी मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर रांगेत एकूण विद्यार्थी 11 आहेत. अकरा आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न कसा आहे? तर एका रांगेत सीता समोरून 3ऱ्या क्रमांकावर आहे. सीतापासून गीता मागे 5व्या क्रमांकावर आहे व गीतापासून रमा मागे 8व्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा सेम ह्याच पद्धतीने सोडवायचा आहे. तर बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे? तर बघा एका रांगेमध्ये सीता समोरून 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर ही समोरची लाईन आहे आणि सीता ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला नंबर द्यायचा आहे 1 2 आणि 3. 3 नंबरला कोण आहे? सीता आहे, म्हणून इथं सीता लिहितोय आपण. त्यानंतर काय दिलेलं आहे? 3ऱ्या क्रमांकावर सीता आहे. सीतापासून गीता आहे. सीतापासून गीता मागे 5व्या क्रमांकावर आहे. 1 2 3 4 आणि 5. तर 5व्या क्रमांकावर मागे गीता आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? व गीतापासून रमा मागे 8व्या क्रमांकावर आहे. गीतापासून रमा 8व्या क्रमांकावर आहे. गीतापासून 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8व्या नंबरला रमा आहे. तर रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या किती? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर आपलं 14 हे ऑप्शन जे आहे फर्स्ट नंबरचं ते करेक्ट आहे. एका रांगेमध्ये विद्यार्थी किती आहेत? तर विद्यार्थी संख्या 14. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. तर पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. 50 विद्यार्थ्याच्या वर्गात सीताचा समोरून 30वा क्रमांक आहे. तर बघा एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे आणि
त्या विद्यार्थी संख्यामध्ये सीताचा समोरून 30वा क्रमांक आहे, तर मागून क्रमांक कोणता असेल? तर या ठिकाणी हे जे एक्झाम्पल सॉल्व करताना थोडीशी वेगळी ट्रिक आपल्याला यूज करायची आहे. तर या ठिकाणी सीताचा मागून क्रमांक काढायचा आहे आपल्याला, म्हणून मागून क्रमांक बरोबर आपल्याला वर्गात विद्यार्थी किती आहे? 50 वजा करायची आहे आपल्याला, त्याच्यातून वजा 30. आता या ठिकाणी थोडीशी ट्रिक वापरायची आहे आपल्याला. तर बघा सर्व विद्यार्थी 50 आहे, 50मधून 30वा क्रमांक हा सीताचा आहे समोरून, म्हणून आपण -30 करतोय आणि त्याच्यामध्ये परत 1 ॲड करायचं आहे आपल्याला. लक्ष द्या, परत आपल्याला 1 ॲड करायचं. ही मेथड लक्षात ठेवायची. मागून जर नंबर काढायचा असेल तर दिलेल्या संख्येमधून जो नंबर दिलेला आहे त्या व्यक्तीचा तो मायनस करायचा आणि त्याच्यात +1 मिळवायचा. अशा प्रकारची ट्रिक आहे. तर बघा 50 - 30 अधिक 1, तर हे येतं 20 अधिक 1 जर केलं तर 21 येतं. तर बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपलं 21 नंबरचं ऑप्शन जे आहे, 1 नंबरचं ऑप्शन 21 हे आन्सर आलेलं आहे आणि ते करेक्ट आहे. तर या ठिकाणी थोडीशी वेगळी पद्धत वापरायची आहे आपल्याला. 50 विद्यार्थी वर्गात आहेत आणि सीताचा नंबर त्यामध्ये 30वा क्रमांक आहे. मागून क्रमांक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करायची दिलेल्या संख्येमधून आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, मग आपल्याला मागचा नंबर मिळत असतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो सुद्धा याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर बघा 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये, आता या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये सीताचा समोरून 23वा क्रमांक आहे, म्हणून आपल्याला 40 वजा 23वा क्रमांक आहे म्हणून 23 करायचे. क्रमांक आहे तर मागून क्रमांक कोणता? तर सेम तीच ट्रिक आपल्याला लागू करायची. सीताचा मागून क्रमांक काढायचा आहे, म्हणून सीताचा मागून क्रमांक बरोबर. तर बघा या ठिकाणी आपण बरोबरचं सिम्बॉल देऊ. तर 40 वजा 23 अधिक 1, कारण आपल्याला मागचा नंबर काढायचा आहे म्हणून त्यामध्ये 1 मिळवायचा. तर 40मधून 23 मायनस केले आपण, तर या ठिकाणी 7 आणि 2 गेले 1, 17. तर या ठिकाणी 17 आले आणि 17मध्ये आपल्याला 1 ॲड करायचं आहे, कारण मागचा नंबर काढायचा आहे म्हणून 1 ॲड केला. तर या ठिकाणी 18 ही संख्या आली आणि आपलं ऑप्शनमध्ये चेक करायचं. 18 हे उत्तर जर असेल तर त्यालाच काय करायचं आहे? टिक मार्क करायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे विद्यार्थी संख्या जर दिलेली असेल, समोरून नंबर दिलेला असेल, तर मागचा क्रमांक काढायचा असेल तर दिलेल्या संख्येमधून समोरचा नंबर मायनस करायचा, +1 करायचं आणि तेच आपलं ॲन्सर असतं. त्यानंतर सेम याच पद्धतीचं एक्झाम्पल खाली सुद्धा दिलेलं आहे. 60 विद्यार्थ्याच्या वर्गात सीताचा समोरून 34वा क्रमांक आहे, तर मागून तिचा कोणता क्रमांक असेल? तर सेम हीच पद्धत लागू करायची आहे आपल्याला. तर बघा सीताचा मागून क्रमांक बरोबर. आता आपल्याला विद्यार्थी संख्या दिली आहे 60 मायनस तिचा जो समोरचा नंबर आहे 34 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायला विसरू नका, नाहीतर तुमचं ॲन्सर सगळं चुकून जाईल. तर बघा या ठिकाणी 60मधून जर आपण 34 मायनस केले तर संख्या कोणती मिळते आपल्याला? तर बघूया आपण. तर बघा या ठिकाणी 6 आणि 3, 5मधून 3 गेले 2 आणि प्लस त्यामध्ये 1 मिळवायचं आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी आपण 1 मिळवला, तर या ठिकाणी जे ॲन्सर आहे ते आपल्याला 27 मिळतं. तर आपल्या ऑप्शनमध्ये 27 हे ॲन्सर आहे का कुठे
ते चेक करायचं आणि त्यालाच टिक मार्क करायची. तेच आपलं करेक्ट ॲन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहे सॉल्व करायचे असेल तर विद्यार्थी संख्या समोरचा जो नंबर असतो तो मायनस करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, म्हणजे तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल.